टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। लातूर हे शिक्षणाचं माहेरघर आहे आणि याचाच फायदा घेऊन देशभरातल्या शाळा आणि शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्या लातूरमध्ये येत आहेत। नारायणा ई टेक्नो स्कूल देखील अशाच प्रकारची एक संस्था आहे जी लातूरमध्ये सुरू आहे। मात्र कसलीही परवानगी घेता राज्य शासनाची कसलीही परवानगी न घेता ही शाळा सुरू आहे आणि म्हणून शिक्षण विभागानं 20 लाखाचा दंड या नारायणा ई टेक्नो स्कूलला ठोठावलेला आहे आणि ही शाळा त्वरित बंद करावी अशी जी काही सूचना किंवा आदेश आहेत त्या नोटीस त्यांनी या शाळेला दिलेली आहे आणि 1 लाख रुपये दंड देखील या शाळेनं भरलेला आहे। प्रथमतः जर आपण लक्षात घेतलं तर राज्य शासनाची कसलीही परवानगी या शाळेकडे नाही आणि शाळा सुरू आहे। किमान पहिली ते जी 10वी पर्यंतची ही शाळा आहे तर एका विद्यार्थ्याला कमीत कमी 50 ते 70 हजार रुपये फीस प्रतिवर्षी आकारली जाते। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आता आंदोलन पुकारलेलं आहे की अशा प्रकारची शाळा जी आहेत किंवा अनेक संस्था जे लातूरमध्ये सुरू आहेत ज्या विना म्हणजे अनाधिकृत नाही आहेत अनाधिकृत आहेत त्या शाळा बंद झाल्या पाहिजेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संतोष नागरू जे आपल्या सोबत, मला सांगा काय मागणी आहे तुमची, काय आंदोलन करताय? शिक्षण विभागानं या शाळेला नोटीस बजावलेली आहे, त्यांना 20 लाखाचा दंड सुद्धा केलेला आहे की ही शाळा बोगस आहे, शिक्षण विभागाच्या निदर्शनास आलेला आहे। परंतु तरी सुद्धा ही शाळा बोगस शाळा सुरू आहे। आमची पहिली मागणी आहे की तात्काळ शाळा बंद करा, कारण शिक्षण विभागाने यांना त्याची नोटीस जी बजावलेली आहे त्याच्यात सांगितलेलं आहे इथले जे विद्यार्थी आहेत त्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, त्याच्यामुळे इथले विद्यार्थी दुसरीकडे तुम्ही ट्रान्सफर करा, नवीन ॲडमिशन घेऊ नका। ते विद्यार्थी तर ट्रान्सफर केलेच नाहीत, नवीन ॲडमिशन सुद्धा तुम्ही 50,000 70,000 रुपये फीस घेऊन या ठिकाणी चालू आहेत। म्हणजे हा निव्वळ बोगसपणा आहे। शिक्षण अधिकाऱ्यांनी नावाला पत्र दिलं, त्यांनी इथं एक बोर्ड लावला होता, ते बोर्ड यांनी दुसऱ्या दिवशी फाडून टाकला। म्हणजे यांची किती मुजोरी आहे आणि म्हणून अशा पद्धतीची बोगस शाळा बंद करावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून यांना निवेदन देण्यात आलं होतं आणि आज आंदोलन केलं। आज सुद्धा शाळा चालू आहे आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी कुलूप लावण्याचं आंदोलन केलंय, निदर्शनी आंदोलन करत आहोत। जर शाळा बंद झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं या शाळेचे जे संचालक मंडळ आहे त्यांना तोंडाला काळं लावण्याचं आंदोलन करण्यात येईल। एकूण जर लक्षात घेतलं तर राज्य शासनाच्या शिक्षण विभागाची कसलीही परवानगी न घेता ही एक शाळा सुरू आहे आणि त्या संदर्भाने आता मनसे आंदोलन करतात। अनेक शाळा आणि अनेक संस्था ज्या आहेत त्या लातूरमध्ये अशाच प्रकारे सुरू आहे, तिकडे शिक्षण विभागाचं मात्र दुर्लक्ष होताना पाहायला मिळतं। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।